आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 13 मल्टिप्लिकेशन। या आधीच्या पार्टमध्ये सुद्धा आपण काय तर मल्टिप्लिकेशनचा पार्ट 1 बघितलेला आहे। तर आज आपण बघणार आहे पार्ट 2 मल्टिप्लिकेशनमधला। बघूया। A 7 student of the standard 4th receive a scholarship for ₹315 and what was the total amount of the scholarship received by the student। काय दिले आपल्याला 7 स्टुडंट दिले क्लास 4th मधले, त्यांना स्कॉलरशिप किती मिळाली आहे तर ₹315 मिळाली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला। ई स्टुडंट म्हटलेलं आपलं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ₹315 त्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे। तर आपल्याला सांगायचं की टोटल अमाऊंट ऑफ स्टुडंट, त्यांना टोटल 7 विद्यार्थी आहेत तर त्यांना टोटल पैसे किती मिळाले आपल्याला सांगायचं। तर या क्वेश्चनला आपण 2 मेथडने सॉल्व करू शकतो। एक आपली लॅटिस मेथड आहे, ठीक आहे, आणि दुसरी आपली कोणती ही सिंपल जी मल्टिप्लिकेशनची मेथड आहे, आपण या आधी पण शिकलेलो त्या मेथडने आपण सॉल्व करू शकतो। तर बघूया आपण आता लॅटिस मेथडने कसं सॉल्व करायचं बघूया। काय घेतलं आपल्याला 5 म्हणजे काय झालं तर युनिट प्लेस झालेला आपला, ठीक आहे। 1 म्हणजे काय तर आपला हा झाला तर आपला 100 प्लेसवर आहे, ठीक आहे। तर आपण इथे काय घेतलेलं आहे युनिट, टेन्स आणि 100 प्लेस, ठीक आहे। जसं की 5 आपला युनिट प्लेसला असतो, तर इथे आपण काय घेतलेलं आहे सिंगल 5 घेतलेला आहे। इथे 10 म्हणजे इथे 1 आहे तर आपण टेन्स प्लेसला आहे म्हणजे आपण काय देतो तर 10 देतो, आणि 100 प्लेसला आहे म्हणून काय दिलं आहे तर इथे आपला 3 आहे। सिम्पली काय केलं तर 3 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे किती येणार तर 300 एवढी व्हॅल्यू इथे येणार आहे। आणि सिम्पली काय आपलं मल्टिप्लिकेशन आहे, आणि किती विद्यार्थी आहेत आपल्याला तर 7 विद्यार्थी दिले म्हणून आपण काय करणार आहे 7ने मल्टिप्लाय करणार आहे। तर याला काय सॉल्व करणार आहे आधी 7ने आधी 3ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 7 3 जर किती येते तर 21 आणि 0 जसे तसे लावायचे। नंतर 7ने 10ला मल्टिप्लाय करायचं, 7 10 जर किती येते आपला तर हा येतो 70। सेम 7 5 जर किती येते तर 35, ठीक आहे। किती आला आपला आन्सर 35। आता या तिघांची काय करायची आपल्याला टोटल करायचे 2100 प्लस 70 प्लस 35, टोटल किती आपली 2205। म्हणजे काय येणार तर टोटल अमाऊंट ऑफ स्कॉलरशिप रिसीव्ह बाय द स्टुडंट किती येणार तर 2205 येणार आहे, ठीक आहे। एक्सरसाइज बघणार आहे। क्वेश्चन नंबर 1 किती दिलेलं आपल्याला बघा 743 मल्टिप्लाइड बाय 5 दिलेलं आहे। सिम्पली काय घेतलं आपण युनिट प्लेसला कोणता आपला 3 आहे, 4th आपला 10th प्लेसला आणि 100 प्लेसला आपला काय तर 7th आहे। आता 5ने आधी कशाला मल्टिप्लाय करायचं तर 3ला किती येते 5 3 जार 15 म्हणजे किती येणार आपला 5, 1 कारण आपला कॅरी। नंतर 5ने मल्टिप्लाय करायचं 4ला म्हणजे किती येणार तर 5 4 जार 20 आपला 5 4 जार तो येणार आहे 20, आणि 20 प्लस 1 किती येणार तर हे येणार आपलं 21 म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे तर 1 लिहिला आणि 2 आपला कॅरी घेतलेला आहे। नंतर किती येणार आहे 7 5 जार किती येते तर 35 प्लस 2 किती येते आपला तर तो येणार आहे 37, म्हणजे आपला आन्सर किती आला तर टोटल 3715 एवढा आपला आन्सर आला आहे। सेकंड बघूया। सेकंड काय 409 दिलेला आहे। युनिट प्लेसला आपला 9 आहे, टेन्स प्लेसला 0 आणि 100 प्लेसला आपला 4 आहे, आणि मल्टिप्लाय करायचं आहे 4ने। मग काय 4 9 जर किती येणार तर 36 किती येणार इथे 6 आणि 3 राहणार आपला कॅरी। इथे काय म्हणजे आपला 3 इथे आपला खाली येऊन जाईल 4 4 जार 16 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 1636। थर्ड बघूया 354 मल्टिप्लाइड बाय किती तर 9ने करायचं आहे। युनिट प्लेसला आपला 4, टेन्स प्लेसला आपला 5 आणि 100 प्लेसला आपला 3 आलेला आहे। मग किती येणार 9 4 जर किती येतो आपला तर 36, याचा काय येणार 6 इथे आणि 3 राहणार आपला कॅरी। 9 5 जार 5, 45 प्लस 3 किती येणार तर 45 प्लस 3 केले किती येते तर 48, 8 आपण लिहिला इथे आणि 4 घेतला आपण कॅरी। 9 3 जर किती येते तर 27 प्लस 4 किती येतील म्हणजे आपला आन्सर किती येतात 3186।